भारतीय अंतरिक्ष स्टेशन आहे आणि नाही का मेन ऍस्पेक्ट आहे की नाही का आपल्याला नाही का बाहेर नाही का गेल्यानंतर नाही का आपल्या अर्थच्या बाहेर आपल्याला नाही का न्यू सिटी नाही का इथं नाही का बनवायची. मग नाही का त्याच्यामुळे वेगवेगळे नाही का सॅटेलाइट ते दिलेले त्याचं नाही का त्याच्यानुसार आपण नाही का बाहेर जाऊन नाही का जसं नाही का आपल्या अर्थमध्ये नाही का राहतो पूर्ण एपीटेम कंडिशन मध्ये तसं नाही का बाहेर जाऊन पण आपल्याला नाही का राहता आलं पाहिजे. त्याचं पूर्ण नाही का आपण 2000 नाही का 28 जसं नाही का पुढे जात आहे तसं आपण नाही का त्याची तयारी. This is the model of Gaganyaan. This Gaganyaan is not co-ed, and the main aim of this Gaganyaan is astronaut, Indian astronauts known as womenauts goes there and landing of these astronauts get safely, and this is the aim of it. This is the model of Chandrayaan 3. Chandrayaan 3 was launched on 23 August 2023 and the timing was 6:04 at Indian time, and this was our proud moment for India. And this Chandrayaan 3 has specific aim to research on search about water and living organisms there or not. This is the model of artificial satellite, and with the help of this artificial satellite we can determine the direction, distance, speed of the any object are revolving around the sun or which is in the sea and land also. And आणि हे जे सॅटेलाइट्स आहे या ज्याच्या उपयोगाने आपण आपल्या मोबाईलमध्ये GPS वगैरे असतात, त्यामुळे आपण कुठे आहे आपलं लोकेशन काय आहे सध्याचं आपण ते डिटरमाइन करू शकतो. आणि हे फक्त आपल्याला लँडवरच नाही तर आपल्याला समुद्रामध्ये जाऊन पण आपण याचा यूज करू शकतो. याच्यामध्ये 7 सॅटेलाइट्स आहे. यापैकी 3 ज्या सॅटेलाइट आहेत त्यांना आपण जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणतो, आणि ह्या ज्या 4 सॅटेलाइट आहे त्यांना आपण जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये त्या फिरत असतात. या 7 सॅटेलाइट्सचं फंक्शन वेगवेगळं आहे. आणि ही इंडियाने लॉन्च केलेला नेव्हिगेशन सिस्टीम आहे. ही नेव्हिगेशन सिस्टीम इंडियाची स्वतःची असल्यामुळे इट इज अ प्राऊड मोमेंट ऑफ इंडिया. Okay, thank you. We are talking about satellite data product. Satellite data product is an information and images or map created by processing of raw data collected by the satellite. It is help us in study or observe Earth surface accurately. Features of this product is provides high resolution images and shows a clear view of the Earth's surface. It covers large area in short interval of time. It supplies us update information in regular intervals. It main organization of this part of this is NRSC and ISRO. ISRO means Indian Space Research Organization, and NRSC is National Remote Sensing Center. The model of Mangalyaan, it is sent by ISRO. It is a special probe sent by Indian Research Organization Center. It is launched on 5th November 2015. It helps us to know atmosphere of the Mars. This Mangalyaan reached Mars orbit on the 24th September 2014. आणि हा जो मंगलयान आहे तो भारताने पहिल्याच अटेम्प्टमध्ये बनवलेला आहे. पूर्ण दुसऱ्या देशाच्या सायंटिस्टने ट्राय केलं, पण भारत असं पहिल्या देश ज्याने एशियामध्ये मंगलयान फर्स्ट अटेम्प्टमध्ये पाठवलं. आणि पूर्ण जगात आपण 4th नंबरमध्ये आहे ज्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये मंगलयान मार्सवर पाठवलं. आणि हा मंगलयान स्पेसिफिकली मिथेन गॅस शोधायला ऑर्बिटच्या होता. त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे की मार्समध्ये नायट्रोजन व ऑक्सिजन जे पदार्थ आहेत त्याने आपण वॉटर फॉर्म होऊ शकतो आणि मनुष्य जे आहे ते मार्सवरती राहू शकतात. आणि एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे, सॅटेलाइट फक्त 15 मंथ्समध्ये बनवून तयार करतात. आणि हा मंगलयान आहे हा चीपेस्ट प्राईसमध्ये बनलेला आहे. याची प्राईस अराउंड 450 करोड आहे, मीन्स $74 मिलियन. गुड मॉर्निंग सर. गुड आफ्टरनून सर. हे चंद्रयान 4चं ऑर्बिट दाखवलेलं आहे. तिथं तुम्ही समोर पाहिलं असेल की तुम्हाला चंद्रयान 4चं मॉडेल दाखवलं होतं. तर हे मॉडेल न दाखवता यांनी ऑर्बिट दाखवले. तर आपल्या इंडियाने आतापर्यंत 3 सॅटेलाइट सक्सेसफुली चंद्रयान लॉन्च केलेले आहेत. आणि हे फोन जे आहे ते सध्या
2040मध्ये हे लॉन्च होऊ शकतं अशी अज्युमिंग केलेली आहे. आणि हे अर्थ आहे, हे मून आहे. अर्थपासून मूनपर्यंत कसा पाथ राहील या चंद्रयानचा त्यांनी इथं शो केलेलं आहे. आणि ह्याचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. तुम्ही बघू शकता की डिरेक्टली जर पाठवलं डिरेक्टली पण पाठवू शकत होते, पण त्यांनी तसं न पाठवता ऑर्बिट दाखवलेले आहेत. हे ऑर्बिट आपल्याला हे शो करतात की प्रत्येक एखादं जे सॅटेलाइट जेव्हा लॉन्च करायचं असतं त्याला एक थ्रस्ट लागतो. थ्रस्ट प्रोड्यूस करण्यासाठी प्रत्येक प्लॅनेटच्या ऑर्बिटवरती वेगवेगळ्या थ्रस्ट प्रोड्यूस करण्यासाठी वेगवेगळ्या ऑर्बिटची गरज असते. म्हणून यांनी इथं 3, 1, 2, 3 असे राऊंडमध्ये ऑर्बिट दाखवलेले. आणि आपल्या भारतासाठी प्राऊडेस्ट मुवमेंट आहे की आपण आतापर्यंत 3 सॅटेलाइट सक्सेसफुली लॉन्च केलेत आणि 4th पण आपलं लॉन्च होणारच आहे लवकर. तर अशा प्रकारे हे मॉडेल शो करतं तुम्हाला इन्फॉर्मेशन. सॅटेलाइट जर लॉन्च करायचं असेल तर खाली काहीतरी त्याचं लॉन्च पॅड लागेल ना, लॉन्च करता नाही येणार. म्हणून प्रत्येक सॅटेलाइटसाठी लॉन्च पॅड असतो. तर आपल्या इंडियामध्ये एकच लॉन्च पॅड आहे, तो आहे सतीश धवन स्पेस सेंटर जे आहे श्रीहरिकोटामध्ये. तर आपले जे ग्रेट सायंटिस्ट आहेत पीजे अब्दुल कलाम त्यांनी याचा प्रारंभ केला. आणि श्रीहरिकोटा हे राजस्थानमध्ये. तर इंडियामधलं एकच स्पेस स्टेशन आहे जिथे तुमचं सॅटेलाइट लॉन्च होतं. तर इथं हे सेकंड लॉन्च पॅड आहे आणि तो फर्स्ट लॉन्च पॅड आहे. तर फर्स्ट लॉन्च पॅडच्या कंपॅरिझनमध्ये सेकंड लॉन्च पॅड हा जास्त फिट आहे. त्याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेटेड नाही येतो आणि पूर्णपणे इझी वेने आपण एखादी सॅटेलाइट लॉन्च करू शकतो. आतापर्यंत भारताने जे जे काही इनोव्हेटिव्ह मॉडेल्स लॉन्च केलेले आहेत ते इथं दर्शवलेले आहेत. तर इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने जे काही मॉडेल लॉन्च केलेले आहेत तर इथं 1, 2, 3, 4, 5 मॉडेल आपल्याला इथे शो केलेले आहे की इंडियन रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशनचं नाही का हे मॉडेल आहे. आणि त्याच्यामध्ये आपण नाही का मेनली डिझास्टर मॅनेजमेंट कुठे कुठे कशी होतात आणि त्याची नाही का कशी मॅपिंग करायची. म्हणजे ते यायच्या अगोदरच आपल्याला कळलं पाहिजे की नाही का त्यांचं नाही का सेल झालं पाहिजे. आपल्याला सेल होतं आणि ते सेल झाल्यानंतर आपण नाही का मॅनेजमेंट कशी करायची त्याच्यावर नाही करायचं नाही का 5 असे नाही का मॉडेल काढलेले. रिसॅट 1, रिसोर्स सॅट 2, ओशन सॅट 2, कॅरेटो सॅट 2 सिरीज आणि सरळ असे नाही का हे 5 याचे नाही का सॅटेलाइट्स आहे. आणि एका याच्यानुसार आपल्याला कळतं की नाही का कुठं काही शक्यता आहे आणि हे आल्यानंतर आपण याला मॅनेज कसं करायचं. वॉटर असतं की नाही हीट शील्ड सेपरेशन. हे जे आहे ना विकास इंजिन आहे. यामध्ये जे लॉन्चिंग व्हेकल्स असतात म्हणजे सॅटेलाइट्स आहेत त्यांना त्यांच्या ऑर्बिटमध्ये ठेवण्यासाठी तिथपर्यंत घेऊन जावं लागतं. आणि हे काम कोण करतं? रॉकेट करतं. तर त्या रॉकेटमध्ये सेकंड स्टेजमध्ये या लिक्विड प्रोपोलेशन म्हणजे लिक्विड जे फ्युएल आहे त्याला इग्नाईट करण्यासाठी त्याचं बर्निंग करण्यासाठी आणि इंजिनचा वापर केला जातो. तर हे वेगवेगळ्या शास्त्र डेव्हलप केलेलं भारतीय इस्रो संस्थेने याची डेव्हलपमेंट केलेली आहे. वेगवेगळे सॅटेलाइट्स इस्रोने अवकाशामध्ये लॉन्च केलेले. तर त्या सॅटेलाइट्सपासून मिळणारे जे सिग्नल्स आहेत ते आपल्यापर्यंत कसे येतात किंवा आपल्या ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी पृथ्वीवर एखादा कार्यक्रम चालू आहे, कार्यक्रम जगामध्ये कुठेही दाखवला जातो. तर ही सिस्टीम कशी चालते म्हणजे रेडिओ टेलिस्कोप्स आहेत ते सिग्नल्स ट्रान्समिट आणि रिसीव्ह करू शकतात. तर मग टेलिव्हिजन कम्युनिकेशन अशा वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात किंवा ज्यावेळेस सॅटेलाईट आपल्याला स्थापित करायचं असतं त्या अगोदर त्याला वातावरणातून जावं लागतं, पृथ्वीच्या वातावरणातून. आणि वातावरणासोबत घर्षण झाल्यामुळं त्या ठिकाणी ते जे यान असतं त्याला क्षती होऊ शकते किंवा ते नुकसानग्रस्त होऊ शकतं. त्यामुळे हीट आहे त्या सगळ्यात वरच्या भागामध्ये सॅटेलाईट ठेवलेलं असतं. सॅटेलाईट कशा पद्धतीने ठेवलं आहे ते तुम्हाला हीट शील्ड